काय हे मार्क्स घेऊन आली तू? पूर्ण ऑफिस मध्ये माझी मान खाली गेली. काय नाही केलं तुझ्यासाठी? रात्रभर जागून तुझ्या परीक्षेच्या वेळेस तुझा अभ्यास घेतला, भारीतला भारी क्लास लावला, वर्षभर कुठं फिरायला गेलो नाही तुझ्यामुळे. आणि हे हे मार्क्स आणले तू? अरे ऑफिस मध्ये स्पर्धा लागली, आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या मुलांना 95%च्या पुढे मार्क्स आहेत, आणि तू हे मार्क्स आणलेस? पप्पा, मी तर म्हणल्यावर अभ्यास केला होता. मी माझे पूर्ण प्रयत्न केले होते. अक्रम भाऊ, 10वी पास झालाय माझा पोरग. हे घ्या पेढे. हा, आले आगीत तेल ओतायला. या, द्या पेढे. अरे काय अक्रम, असं काय बोलतो? काय झाले? आणि दीदीला किती टक्के पडले? काय सांगू, नाक कापलं पोरीनी. 85% पडले फक्त. अरे 85? माझ्यापर्यंत 55%. तरी मी पेढे वाटतो, तरी तू नाखुश आहे. तुला काय माहिती, ऑफिस मध्ये माझं नाक कापलं गेले. कमीत कमी 97-98% मार्क पडले पाहिजे होते हिला. मला आता ऑफिस मध्ये जाऊशी वाटत नाही, माहितीये. अरे दुसऱ्यांकरता तू का पोरीला टॉर्चर करतो? अरे किती वाळून गेली पोरगी ते. वर्षभर बघतो मी, मुलीला किती तू प्रेशर मध्ये ठेवलाय. साधू तू बाहेर खेळायला पाठवत नाहीस, कधी ट्रिपला नाही सोडलास, कधी बाहेर कार्यक्रम असले की कधी पाठवत नाही. अरे कधीतरी मुलीला बाहेर सोडत जा. नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. काय झालंय तिचा हाल? तुला कळतंय का? तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या मुलीचा निरागसपणा तो हिरवून घेतला. तुला माहितीये का, तुझी मुली किती भारी ड्रॉइंग करते. त्याला वाव दे ना जरा, क्लास लाव चांगले. अरे तुझं नाव करेल ती. नुसतं अभ्यास अभ्यास त्याच्या मागे लागलाय तू. बरोबर बोलतोय भावा तू. लोकांसाठी मी माझ्या मुलीला प्रेशराईज केलं. लोगों के लिए मैंने मेरे बेटी की मासूमियत छीन ली. बेटा, मला माफ कर. आणि याच्या पुढे तुला कुठल्याही करिअर मध्ये, कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल, मी सदैव तुझ्या पाठीशी. चल, आपण पण पेढे आणून पेढे वाटू सगळ्यांना.